पहलगाम हल्ल्याला 1 महिना पूर्ण. भारतानं पाकिस्तानला शिकवला धडा. मात्र पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अद्याप मोकाट. जम्मू आणि काश्मीरच्या सिंगपोरा किश्तवारच्या शत्रू परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार. 3 ते 4 दहशतवादी सुरक्षा दलाच्या घेऱ्यात असल्याची माहिती. पाक गुप्तहेर ज्योती मल्होत्रानं 4 वेळा मुंबई दौरा. गणेशोत्सवाच्या काळातही ज्योती मुंबईत येऊन गेल्याची माहिती. पाकिस्तानचा बुरखा जगासमोर फाडण्यासाठी केंद्र सरकारची शिष्टमंडळ इतर देशात. दुबईत आणि टोकियोत शिष्टमंडळ दाखल. ऑपरेशन सिंदूरचं यश केंद्र सरकार जनतेपर्यंत पोहोचवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 प्रमुख भाषांतून देणार माहिती. मिनी विधानसभेच्या तोंडावर अमित शहा रविवारपासून 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबई नागपुरात कार्यक्रमांना हजेरी. महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातून 1,84,00,00,000ची रोकड जप्त. माजी आमदार अनिल गोटे यांचा दावा ठरला खरा. अंदाज समितीमधील आमदारांना पैसे दिल्याचा गोटेंचा दावा. आमचा नातू कुठे? वैष्णवीच्या आईवडिलांचा 9 महिन्यांच्या तान्ह्या नातवासाठी संघर्ष सुरू. बाळाला आणायला गेलेले असताना बंदूक दाखवत धमकावलं. अद्याप दोन्ही आरोपी फरार. राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज. मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा असल्याचीही ग्वाही. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला राज्य सरकारचा विरोध कायम. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. 15 दिवसात सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती. पुणे शहरात मे महिन्यातील 10 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद. 1 ते 21 मे या कालावधीत 110 मिलीमीटर पाऊस.